राजकारण आणि अंतर्गत गटबाजी हे कोणत्याही राजकीय पक्षाचं किंवा संघटनेचं अविभाज्य अंग बनलंय. सत्तेची स्पर्धा असो, विचारसरणीतील फरक आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यामुळे अंतर्गत गटबाजी निर्माण होते. स्वतःचं राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानं जनतेमधील पक्षाची प्रतिमा मलिन होते. वेगवेगळ्या गटांमुळे तळागाळातील कार्यकर्ते विभागले जातात आणि त्यांचा उत्साह कमी होतो. पण एकजूट नसल्यामुळं विरोधी पक्षाला मात्र याचा थेट फायदा मिळतो आणि असंच काहीतरी चालू आहे आपल्या बीडच्या नगर परिषदमध्ये. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. राष्ट्रवादी स्वर्गवासी अजितदादा पवार गट या पक्षाची सत्ता असलेल्या बीड नगरपालिकेची 3 दिवस चाललेली सर्वसाधारण सभा अत्यंत वादळी ठरली आहे. विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी सदस्यांनीच अध्यक्षांना कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या 2 दिवसातील शाब्दिक चकमकीनंतर मंगळवारी शेवटच्या दिवशी सभागृहात चांगलाच राडा झालाय. याचं व्हिडिओ आता सदस्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. सत्ताधारी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांना सर्व कागदपत्रे वाचूनच स्वाक्षरी करा, अन्यथा अपात्रतेची कारवाई ओढवू शकते. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नका, मोठी बहीण आहात म्हणून सांगतो असा सल्ला दिला. यावर नगराध्यक्ष पारवे यांनी आक्रमक होत मी मागासवर्गीय आहे म्हणून पात्र अपात्रतेची बोलता का असा सवाल केला आणि मग यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक भारत कांबळे आक्रमक झाले. येथे जातीचा विषय कशाला काढता? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी रस्त्यावर घाण पाणी आलं होतं तेव्हा का बोलला नाहीत असा सवाल त्यांनी अध्यक्षांना केला. यावर नाईकवाडे यांनी मी अपमानास्पद बोललो असल्यास माफी मागतो, पण ते निदर्शनास आणून द्यावं असं स्पष्ट केलं. गटनेते फारुख पटेल यांनी तुम किसी के चमचे बन सकते हो मगर हमारे मालिक नहीं असा टोला आपल्याच नगरसेवकाला लगावला. यावरून पालिकेत सत्ताधाऱ्यांमध्ये उघडपणे 2 गट पडल्याचं दिसून येत आहे. 15व्या वित्त आयोगाच्या 48 कोटींच्या कामासंदर्भातील सर्व जुने ठराव रद्द करण्यात आले आहेत. हे ठराव घरी बसून केल्याचा आरोप नाईकवाडे यांनी केला होता, ज्याला सभागृहाने अनुमोदन दिलं. स्वच्छता सभापती निजाम शेख यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र न झालेल्या सभेच्या ठरावांवर अध्यक्षांनी स्वाक्षरी कशी केली असा प्रश्न उपस्थित झाला. यावर आता विशेष सभा होणार आहे. काही नगरसेवकांनी नियमानुसार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या न घेता मनाप्रमाणे रस्त्यांना नावे दिल्याचा मुद्दा उपस्थित केलाय. यावरून गोंधळ झाल्यानंतर आता काही नावे वगळता बाकीचे प्रस्ताव रद्द करून त्यावर स्वतंत्र चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार गटाच्या नगरसेविका रेखा पिंगळे यांनी आम्ही बोललेलो असताना प्रोसिडिंगवर दुसऱ्यांचीच नावे कशी आली असा प्रश्न केला. तर महिला व बालकल्याण सभापती आरती बनसोडे यांनी आम्हाला माहिती तुम्ही एकटेच काम करता पण कोणाच्या दबावाखाली येऊन स्वाक्षऱ्या करू नका असा थेट टोला नगराध्यक्षांना लगावलाय. हा आक्रमकपणा पाहून अध्यक्षांनी मात्र शांत राहणंच पसंत केल्याचं दिसलं. पण या सगळ्यामुळे काय होतंय माहिती आहे का? कुठेतरी बीड शहराचा विकास कुठेतरी थांबतोय. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.